आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. विधिमंडळ अधिवेशन सुरू झालेलं आहे. काय काय अपेक्षा या अधिवेशनाच्या निमित्तानं आहेत? कारण शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने मागण्या होत्या, कर्जमाफी करू असं म्हटलं होतं, मात्र काहीच ह्या गोष्टी झालेल्या नाही. आणि काल पहिलाच दिवस झाला आहे. आजपासून खऱ्या अर्थानं सभागृहामध्ये शेतकऱ्यासंदर्भात ज्या लक्षवेधी जे प्रश्न अनेक ठिकाणी आता अव्वाच्या सव्वा भावानं बियाण्याच्या विक्रीच्या संदर्भात मला आता नोट आलेली आहे. हे जे काही शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आजपासून आम्ही सभागृहामध्ये मांडणार. त्याच्यामुळे आजचा पहिला दिवस आहे. असू द्या, आपलं कामाचं शेतकऱ्यांच्या संदर्भातच या अधिवेशनामध्ये शेतकरी विषय प्रामुख्यानं ऐरणीवर आला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या बी बियाणाचा विषय असेल, त्याच्या पलीकडे दुसरीकडे मुद्दा भरकटता कामा नये. मराठीचा विषय होता, तो आता संपलेला आहे, त्याला जास्त ताणण्यात काय अर्थ नाही. शिव इतिहास तुमचा तोंडपाठ आहे, तुमचा अभ्यास आहे त्या गोष्टीचा. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा संपूर्ण इतिहास जो आहे तो मुखोद्गत आहे तुम्हाला. काय तुमचं या सगळ्या म्हणणं आहे एका गोष्टीवर की पडळकरांचं असं म्हणणं आहे की निजाम छत्री जे रायगडाचे तिथं नाव आहे, त्या 4-5 गावांना निजाम छत्री तर ग्रुप ग्रामपंचायत येते, तर त्याला रायगडवाडी नाव करा. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला रायगडवाडी रायगडवाडी नाव करा असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी केली असेल, पण त्या मागणीची किती अंमलबजावणी सरकार करते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. काहींना ते फक्त कट्टर हिंदुत्ववादी वाटतात, तर काहीकांच्या मते ते धर्मनिरपेक्ष आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा सर्वसमावेशक आहे, कारण त्यांनी निर्माण केलेली संकल्पना ही स्वराज्याची होती, ते कुठल्या दुसऱ्या धर्माची नव्हती. त्याच्यामुळे आपापला दृष्टिकोन, आपापला अभ्यास आणि त्या अनुषंगानं प्रत्येक माणूस तसं वक्तव्य करत असतो. तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं रायगड किल्ला जसा आहे तसा त्याचं नाव तर ते आहेच. आता त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे मलाच कळलं नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराला तडा जाईल असं कुठलंही कृत्य सरकारकडून होणार नाही याची मला शाश्वती आहे. खरं तर मागास देखील औरंगजेबाचा पुतळा जी खबर आहे ते उकडून टाकण्याचा मुद्दा आला होता. त्यावेळेस अनेक विरोधकांना खबर उकडून टाकायचा मुद्दा आला होता. त्यावेळेस अनेकांना त्या ठिकाणी विरोधकांना खास करून म्हटलं होतं की जर इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे तर ती खबर असणं गरजेचं आहे. ती उकडून काढली तर इतिहास संपून जाईल. आता सेम रायगडच्या बाबतीमध्ये देखील हे होत आहे की तिथं नाव बदलण्याचा विषय येतो. जर पूर्वीची नावं बदलली गेली तर मग इतिहासाला ती माहिती कशी मिळणार भविष्यातल्या पिढीला? इतिहासकालीन जी नावं असतील, इतिहासकालीन जी संदर्भ साधनं असतील, त्याच्यामध्ये जो उल्लेख असेल तोच तिथे असावा. उगाच काहीतरी विकासाच्या नावाखाली विध्वंस आणि स्वतःची प्रतिष्ठा राखायला अशा पद्धतीनं हे करणं याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या पटलावरून पुसल्या जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. मी तर तुम्ही जो सांगितला त्या मुद्द्याचा थोडा बारकाईनं अभ्यास करतो आणखी की कोणाची काय मागणी आहे. जसं आता हिरकणीचा बुरुज आहे, उद्या कोणी म्हणेल हिरकणी बुरुजाचं नावच बदलून टाका, किंवा पाचाडचा जिजाऊंचा वाडा आहे जिजाऊ साहेबांचा, उद्या कोणी म्हणेल ह्याचं नाव बदलून टाका. तर असं कोणी काही मागितलं कसं काही होईल असं काही एवढं काही सरकार दूध खुळं नाही आहे. बोलणारे दूध खुळे असतील. बीड जिल्ह्यामधलं एका लैंगिक शोषणाचं प्रकरण सध्या समोर आलंय. संदीप क्षीरसागरांवर धनंजय मुंडेंना आरोप केले, कारण की संदीप क्षीरसागरांचे त्या संबंधित आरोपीसोबत फोटो होते. आता धनंजय मुंडेंचे संबंधित व्यक्तीसोबतचे फोटो बाहेर आले. असं आहे की गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार असतो. त्याचे कोणासोबत फोटो असले पाहिजे, कोणासोबत नसले पाहिजे. आता ठीक आहे, एखाद्याचा फोटो असतो तो गुन्हा करतो, मग संबंधित त्या व्यक्तीवर अलिगेशन्स होतात. प्रश्न असा आहे की संदीप क्षीरसागरच्या संदर्भात मुंडे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जे मागणी केलेली आहे की त्यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. तो जो त्या शिकवणी वर्गाचा संचालक आहे त्यांनी जे लैंगिक शोषण अल्पवयीन मुलीचं केलेलं आहे त्या बाबतीत कारवाई झाली पाहिजे. आणि संदीप क्षीरसागरांचा तो इतका निकटवर्ती असेल तर तो सरेंडर कसा झाला? आता संदीप क्षीरसागर त्यावेळेस फार म्हणजे मुंडे साहेबाच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल काय आकांड तांडव करत होते, बजरंग सोनवणे हे सगळे लोक आता मूग गिळून चुप्प आहेत. म्हणून काल समाजसेविका त्या आहेत दमानियाताई, त्यांनी पण मागणी केलेली आहे की त्या संजय क्षीरसागरचे कॉल डिटेल्स काढा म्हणून. तर येऊ द्या जनतेच्या समोर, दूध का दूध पाणी का पाणी, त्याला कोण वाचवते म्हणून. म्हणजे एखाद्या वेळेस ते मुंडे साहेबांच्या वेळेस ज्या पद्धतीने त्यांनी आकांड तांडव केला, आज ठीक आहे 4 दिवस असूचे 4 दिवस सुनेचे असतात. अशा आरोपीला पाठीशी घालणाऱ्याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवल्या होत्या त्या सगळ्यांना आता महायुतीमध्ये घेतलं जाते. जसं भाजप करताय तसं शिवसेना करताय तसं तुमची राष्ट्रवादी देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. भविष्यामध्ये 100% भाजप तुम्हाला यामागे दिसतंय का? कारण की वाद आता तुमच्यातच निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. आम्ही सुद्धा लोकशाहीला मानणारी माणसं आहोत. त्यामुळे आमच्या पक्षात जर कोणी इन्कमिंग करत असेल, जसं आज विजय भांबळे माजी आमदार यांचा पक्ष प्रवेश असल्याचं मला कळलं, किंवा कुणाल रोहिदास पाटील साहेब
जे काँग्रेसचे अनेक वर्ष आमदार होते धुळे शहरमधून, त्यांचा सुद्धा भाजप प्रवेश आहे. तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. शेवटी 100% भाजप हा भाजपचा संकल्प असला तर राष्ट्रवादीचा संकल्प सुद्धा प्रादेशिक पक्ष म्हणून सर्वात मोठा आणि सर्वात म्हणजे जो विचारधारेवर चालणारा जो पक्ष अशी आमची ओळख आहे. त्यामुळे आमचा पण प्रयत्न राहील आमचा पक्ष वाढवण्याचा. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि एकच पक्ष म्हणजे विरोधी पक्षच नसला सक्षम तर सत्ता निरंकुश होते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय. दुर्दैवानं आज सक्षम विरोधी पक्ष नाही, त्यामुळे सत्ता कुठं कुठं निरंकुश होताना दिसते. शेवटचा प्रश्न, जितेंद्र भोळे जे सचिव आहेत ते इतर जे सचिव आहेत 3 जण आहेत, शिवदर्शन साठे असतील किंवा मेघना तळेकर असतील, यांना अधिकारांचं वाटप करत नाहीत अशा पद्धतीची बाब समोर आली आणि त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होतोय. तुम्ही सदस्य आहात विधिमंडळातले, काय तुम्हाला असा अनुभव आला का की ह्या सगळ्या अधिकारांचं वाटप न होण्यामुळे कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत? नाही, मला तसा अद्याप अनुभव आलेला नाही, पण तसं जर काही असेल तर माननीय सभापती माननीय अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. मला नाही आला अनुभव. म्हणजे सभापतींच्याच आदेशाला केराची टोपली दाखवली, कारण 72 तासात अधिकारांचं वाटप करा असे आदेश देण्यात आले होते, मात्र भोळे सरांना ते केलेलं नाही. सभापती भोळे साहेबांवर ऍक्शन घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सभापती जितेंद्र भोळे यांच्यावर कारवाई करतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया अमोल बिटकर यांनी दिली आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.